म्हणलं तुम्ही त्या गुंपाबुडीला फोन केला दुपारी. हो ते झुंबर आणि ते आहे म्हणे आंब्यावर, आणि मग तुम्ही काऊन पळाले? फोन काऊन केले म्हटलं तुम्ही? आम्ही आलो तर मग तुम्ही फोनही नाही उचले. मग असे कामं नाही करायला पाहिजे ना. मग कसं तुमच्या जण मला बोलणे ऐका लागतील त्या गुंपाबुडीचे. ते काय थांबणार आहे माणूस? चकवाफर करून घडल्यासारखंच घडलं ना भर दिवसा. मग आम्ही अरे त्याले प्रत्यक्ष पाहिलं दोघायले, पण झाडाखाली जाऊन पाहिलं तर दोघे गायब. म्हणून म्हणलं बा अरे असं झालं कसं? मग आता गुंपाबुडी जर आली तिथं तर आम्ही कोणाला दाखवणार आहोत? म्हणून बा आम्ही पळत सुटलो. हो असं वाटलं बा कुठं बसता भांडणं करत आणि हे करत. म्हणून आम्ही थांबलो नाही. हो ना, पण थांबाचं काय भ्या लागते एवढं? असं साहेब इथं होते ते पळून गेले. जाऊ दे आता. बरं काय कोण असेल बरं? काही पता लागला का मग त्याचा? काही गुंपाबुडी समजलं का? म्हणलं कोण होय का होय असं? काही असं आलं ध्यानात त्याच्या? अहो तुम्हाला काहीच माहित नाही ना. तुम्हाला बा सांगतो, हे दोघंच जण झुमरे आणि संत्या. मोठे बाबा नाहीत का? त्याने सगळं म्हणलं गेम पलटवला. त्याने फोन केला द्यायले. तुम्ही जरी त्याने पाहायला गेले का नाही, इकून याने फोन लावला. काही बा ऐकू येत नाही बरं, पण पा कशी कामं करते. फोन लावला, पाहून जा म्हणे. दोघे पाहून गेले. आणि तुम्हाला काय दिसणार आहेत मग ते? बाबा दोस्ती मी गद्दारी सांगा आता. मोठ्यानं असं काम करायला पाहिजे का? आम्ही राजे तिकडे गेलो आणि यानं इकडे पिन मारून नाही दिली. अरे बाप, म्हणून म्हणलं कसे काय गायब झाले ते? त्याला कसं आपण तर दिसलो नाही बा असं. मग आता गुंपाबुडीला समजलं का मग ते होय म्हणून? ते काय तर फोन आलता द्यायचा. आम्ही जरी गेलो का नाही गुंपाबुडी आम्ही त्या आंब्याखाली, तर तिकडून फोन आला झुंबरचा. म्हणे बा मोठे बाबा तुम्ही लय मस्त काम केलं म्हणे. आम्ही तुमच्या जण वाचलो म्हणे, नाही तर कंदील बुड्यानं गेम केला असता म्हणे आमचा. असं तसं त्याचं बोलणं ऐकलं. आणि संध्याकाळी आता पार्टी म्हणे मस्त बनवू म्हणे, आपण तुम्हाला जेवण देतो म्हणे. तर आता ते म्हणलं अशा पद्धतीनं त्याने काय केलं ते सगळं गुंपाबुडीनं फोनवर ऐकलं. असं आहे का ते? तरी तर म्हणे मोठा म्हणे की बा वादळाची दिशा बदलली म्हणे आता. हो तुम्हाला काही टेन्शन नाही. बरोबर आहे. आता झुंबरचं काही खरं नाही मग समजा नाही का? हो बुडी त्याचं काम काढते वाटते मग. विचारूच नका तुम्ही. आता प्रत्यक्षच पाहा उद्या सकाळी. आता रातच्यानं काहीच म्हणत नाही म्हणे मी त्याला. आणि उद्या असा टिपाडतो ना म्हणे. त्यानं बजमपट्टी पाहिली नसेल म्हणे. संत्याचे काम निघणार आहे आणि त्याचंही. बापा मग तर लय खतरनाक काम होणार आहे उद्या. मग समजा सकाळी भानगडच आहे मग. विचारूच नको भाऊ भानू आता. उद्या त्या सुनबाईले, त्या पिस्तुल्याच्या आईले आणि त्याले देतो म्हणे बाहेर काढून घराच्या कोणत्या कामानिमित्त. आणि या दोघांची मग काढतो म्हणे धुलाई. दरवाजे बंद करून. तुला काही टेन्शनच नाही राहिलं नाही का? काट्यानं काटाच निघून राहिला आता. हो जाय तिकडे बिन औषधाचं खांडू फुटून राहिलं. बरं झालं असं असं. हो का? बरं जाऊ दे बा. आपल्याला काय करावं लागतं त्याच्या घरचं नाही का? हो करा आता जेवण करा. हो समजा ना चोर कोणता होय. हो जाऊ दे तिकडे. आणलं का काही रे आता? हो लोणचं करायला आता ते पावशी गिवशी आणली तर आता. पाहिजे बा म्हणलं. ते फालतू अजून गावात एक प्रकरण घडलेलं आहे. हो ते आंबे चोरी गेले फालतू नसतं आपल्यावर नाही आज ते. हो हे आणत नको म्हणलं कोणाच्या वावरातले. बाबा आम्ही काय चोरतो ना आणतो? आता गुंपाबाई संग गेलो नव्हते का आम्ही? ते झुमरे आहे म्हणे झाडावर, ते कंदील बुड्याचा फोन आला ते पाहासाठी. मग ते मोठ्याच्या आंब्याखाली बसलो आम्ही. तर ते म्हणे पडी झडीचे आंबे घेऊन जा म्हणे. मग काय आता? तेच म्हणलं विचारपूस करून आणत जा आज. हो बरं काय झालं म्हणजे मग ते सापडलं का? मग ते कोण होय म्हणून लागला पता त्याचा? कोणी दुसरं असल्या का चोरून गेला आणि त्या झुमऱ्यावर नाव आलं बा. काय झालं मग त्याचं? झालं म्हणजे झुमऱ्याच होय ना ते. झुमऱ्या संत्या मग त्याच्यात ते मोठे बाबा सामील आहे. मग मोठे बाबानंच त्याला फोन करून तिथून पाहून झाडलं. मग काय म्हणून तर सापडले नाही ते. इथं धावत पळत कसा काय आला झुमऱ्या माहित नाही तुम्हाला? मग तिकडून सगळं करून आला ते. आणि आपल्याला म्हणे मी भाकर पाहून राहिलो म्हणे. मग फोन आलता ना त्याचा. मग आम्ही प्रत्यक्ष ऐकलं ना त्याचं सगळं. पितळ उघडं पडलं. गुंपाबुड्डी माहित झालं हे झुमऱ्या आहे म्हणून. अरे बाबा चांगलंच मुकरे आहे मग का झुमरे. आता मी जेवण करताना मला फोन आलता तर म्हणे बा काय माहित म्हणते कोण असेल तर म्हणते. सांगा म्हणे मी तर इथं आहो म्हणे. म्हणजे तिकून आलता ते नाही. असं असं मोठे बाबांनी फोन करून द्यायले तिथून रवाना केलं. बाबा चांगलाच कार्यक्रम आहे मग हे दादा. काय तर गुंपाबाई म्हणे चांगली भजनपट्टी देतो म्हणे आता उद्या सकाळी. संत्याला नेले काही खरं नाही यायचं आता. पाहिजे म्हणलं कोणाला काही सांगू नका बा. ते म्हणे आपल्या तिघीतलीच गोष्ट आहे म्हणे, कोणाला सांगू नका. अरे मी काय सांगतो तूच पाहिजे बा. कोणाला सांगितलं तर आता लोक. फक्त आता काय मग ते आहे का त्याला मग दणके आहे वाटते. धमकी आहेच ना त्याले. उद्या सकाळी पाहा तुम्ही. घरी त्याले बांधू मारणार आहे. पाहा ना तुम्ही. एक तर उलट टांगून मिरच्या धुवून देतो म्हणे, नाही दरवाजे बंद करून मारतो म्हणे त्याला. मग खाली तेल लावतो म्हणे आता. पूर्ण तयारी आहे बुडी. अरे चांगलंच खराब काम आहे मग. हो हे जर आता झुमऱ्याच्या कानापर्यंत वाढता गेले तर झुमऱ्या सकाळी थांबत नाही काही. हो पाहिजे म्हणलं बा. तुम्ही तिघीच आहे म्हणता ते माहीत असणार आहे. नसतं आपल्यावर भानगड यायची. सांगू नको कोणाला अजून. मी काय सांगतो आता, तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. फक्त म्हणलं तुम्ही नाही तर त्याला सांगसान झुमरेले चालला जाऊन पाहून सकाळी. सांगू नका म्हणलं. त्या भानगडीत पडू नका. त्याचं त्याला पाहू द्या काय दादा. फालतू बुडी कशी लय गरम आहे बरं ते. थोडी आपण काहीच नसतं मदत पडत त्याच्या. माहीत आहे ना मला बाबा. ते बटेनं वार केलं तर ते मग मात्र्यासाठी किती भांडले ते बुडी मा सांग. हेटलं आपण तर त्या पडतच नाही बा. चल येतो मी दुकानातून. चाल जरा लोणच्याला ते घेऊन येतो. मग तू म्हणते ते सामान. ठीक आहे मग. अजून काही संतोषराव? हो आता कसं पावभर तेल, 150 ग्राम तूर डाळ, 100 ग्राम काजू, खडा मसाला आणि बाकीचं आता ते चिल्लर चालर हळद हे ते 10-10 रुपयाला पुड्या. बाकी आता तू 170 रुपये झाले म्हणला सगळे.
170 रे का? हो, वाढून टाका ते बुडीचं खाता आहे ना आपल्या. हो, लिहून टाका गोपाबाई घर फिरवायच्या नावावर. हो, 170 रुपये लिहून टाका ते. बुडीच्या खात्यावर लिहू का? ठीक आहे ठीक आहे, सांगून दे जा मग तेवढा. हो, म्हणजे 170 रुपयाची एक कलम आहे म्हणा, म्हणजे कसं माहिती तर असलं म्हणजे बरं राहते. हो ना, त्याचा काही विषय नाही. हो, लिहत जा तुम्ही. जे झालं ते हाऊस ना, मी हाव ना. हो, काही टेन्शन नाही. काय साठी पार्टीसाठी आहे का? हो, काजू गिजू दिसून राहिले काय? काजू करी काय काय आहे वाटते नाही कुठं वावरात ती? हो, आता ते मोठे बाबा एकटेच आहेत वावरात. हो, ते काय येत नाही घरी जास्त आता. मी आपलं चला बा संतोषले बोला चालतं का? हो, चला बा चला, काय करताय? हो, बरोबर आता दाल फ्राय बरोबर म्हणलं मस्त फर्स्ट क्लासमध्ये. हो, आता जरासा भाजीपाला तुमच्या इथं सबार गिबार घेऊन जातो. हो, बस निघाले मग. निघ बा. हो, रातच्यान जेवण खाऊन घे चांगला आता नाही का? हो, सकाळी उताराच आहे बाबा. बरं बरं, काय झुंबर मग ते काय लागला पता घेते मग ते कोण होतं म्हणते ते तुझे नाव घेत जाय ते फोन आलता तर मग काही लागला का सुगाव काही? काय तर राजा रस्ते बंद करून राहा बा. सांगा आता तिथं भाऊ आम्ही राजा तुमच्या वावरात जेवण करून राहिलो सध्या ढोरं चालू राहिला. सरपंच साहेबांनी आता सांगत होती गोष्ट. तर फालतू राजा कधी मोठा काही नाव घेते कोणाचे नाव बदनाम करत राहिली. हो, काही चकवा असर कोणी असर काही असं आता काय आम्हीच असतो का? त्याला निरा मीच दिसतो काही मी विजय तुम्ही द्यायले. असं तर मला 100% गॅरंटी आहे म्हणा तुम्ही नसाल म्हणून, पण काही कदाचित गेले तर नव्हते ना तुम्ही, नाही तर विनाकारण तिथून पळत आले असाल. काही नव्हता का? आम्ही काय गेलो राजे हो, तुम्ही बी असे कळता बा काय आम्ही असं वाटलं का तुम्हाला? अरे आम्ही गेलोय नाही बा, नसते नाव नका घेतो कोणाला बी. नाही तसं नाही म्हणा, पण मी आलं बा एखादा कसं किंतु परंतु येतेच का नाही म्हणा. हो, नाही नाही तसं 100% गॅरंटी आहे तुम्ही नाही आहे ती. चला येऊ का बघा आता? हो चला तर बसा तू लवकर झाला वावरात या बॅटरी घेतो तुम्ही सबार गिबार घेतलं की निघाले बघा. हो चालते खडा बसायला वाटा लागते ना. चलो काय नाही देवच काय कोण असनले का म्हणजे असं काय चिल्लर गोष्ट आहे नाही 10-20 आंब्याची सडकी आंब्याची गोष्ट. कोण आहे म्हणणं कायले चोरा लागतील कायले काय मागायचे कोणाला लगायचे. जाऊ द्या बा. हो, सोडून द्या पिक्चर तुम्ही. हो हेच दोघं होय म्हणलं ते. हो, मग काय आता मोठा बिल कलाकार आहे बा. हो हे चढले आंब्यावर मोठ्या निघून फोन लावला पाहिजे रे बा हे डॅनी गिनी येऊन राहिले. हे पळाले आले मावरात पळत धावत ते गेलं तिकडे ढोर राखायला संत्या. हो आता तुम्हाला दिसलंच ते. हो तर खरं पाहिलं तर हेच होत बरं ते सगळं यायले वाचवलं मोठ्यानं. हो म्हणून हे पार्टी यायला देऊन राहिलं असं आहे ते. काही नको लावत जो ना मला पुट्ट ते चारताना दिसलं ना ढोरं. मा घरची सांगे ना प्रत्यक्ष गुंपा बुडीले माहीत पडलं म्हणजे हेच होईत म्हणून मग यायले टिकावणार आहे सकाळी पाहा ना तुम्ही. हो, आता संध्याकाळची पार्टी खा म्हणा मस्त नाही तर सकाळी यायचं. हो धुलायचं या दोघांची बी पाहिजे तुम्ही. असं म्हणता नाही हो का गुंपा बुडील माहीत पडलं नाही मग काय खरं नाही मग काय बाबा कठीणच काम आहे आता. जाऊ द्या आता नाही का. पाहू द्या काय होती. बाबा काय कुठं झिंबर घोडं गिडं काय बाबा काय थैली गेली काय बाबा काय गडबड आहे? राहू द्या ना बा राहू द्या ना मग काय थोडावर गोड बोलता बाका तिकडे काळ्या करता मग काय तुम्हाला आता राजा आम्ही त्या आंब्यावर खरंच आम्ही थोडता दिसलो तरी का काही आमच्या नावाच्या बदनामा करायच्या. तिकडे बुडीला फोन करता तिकडे ते सरपंचाला फोन करता. इतकं नका करत जाऊ तुम्ही. पहिले पाहिलं पाहिजे माणसानं. तसं नाही झिंबर आता एवढी मेहनत ना आता रखवाली करते त्यांनी. हो कसं आहे तुम्ही जर अशी जर कामं करसाल तर बरोबर त्याला वाटणार आहे का? म्हणून म्हणलं कसं त्या बुडीच्या कारणं टाकलं म्हणजे कसं राहते. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला म्हणजे समज दिली असती. म्हणजे सगळ्या गावभर केल्यापेक्षा म्हणून त्याला बोलावलं बा सांगा समजावून यायले का आम्ही काय का तुम्हाला काय म्हणजे जेलात नाही म्हणलं का? बरोबर खोटे आड केल्यावर आता बरोबर गरम नाही होणार का? हो आता शेवटी बुडी मला म्हणे तू होता का रे तू होता का रे. आता तुम्ही राजा खोटे आरोप करता. फालतू मग आता बुडी आली का मग तुमची निघत होती का नाही. तुम्ही तर पाहिले म्हणजे राजा आता मला समजलं. आम्ही काय पळालो खरे मग आपण पळालो म्हणते राजा काही आपलं. अरे आम्ही वावरत गेलो होतो तिकडे मग आमच्या मग काय वाणीला आलं तिथं. हो चला बा मग तिकडे गेलो आम्ही. मग एवढं का भीतो का आम्ही? काही सांगू का अपघाती पडेला तुम्ही मग काय. बरं जाऊ द्या बरं खरा कोर होय मला काही पता लागला का मग चोर कोर होय बा? अजून तर नाही लागला भाऊ आता. हो उद्या सकाळ लोक लागणार आहे त्याचा पता. हो उद्या सकाळी हो काय आहे कोण होय हो याचा डिटेल पता लागणार आहे. कसं काय म्हणजे तुम्हाला कसं लक्षात आलं ते उद्या समजते बरोबर? तर सकाळी आता आवाज आला की समजतेच आम्हाला नाही का. हो दणके बसल्याचा आता ते सकाळी तुले समजतेस ते. हो 11 वाजेपर्यंत त्याचं फायनल होणार आहे. हो कोण होय का होय हो ते सगळं लोकांनाच माहीत होणार आहे आता. हो का वाढता करता आपली कोणा दिली का म्हणाले काही असं असं नाही लागलाच पाहिजे पता लागलाच पाहिजे. हो चला येऊ का मग मी आता. हो चला ठीक आहे धन्यवाद. काहीच काम नव्हतं ना हे करायचं पण आता काय तुम्ही ऐकायला तयार नाही सामानही घेऊन आले बुवा. काय नसते तुम्ही एवढं काम करून राहिले तुम्ही आमच्यासाठी इतकं आता म्हणजे त्याचा विरोध पत्करून तुम्ही फोन केला. तुमच्या सगळं बसेल असून मग आता तुमच्यासाठी एवढं करणार आहे आम्ही राजो. बरं मी काय म्हणतो हो नाही मोठे बाबा ऐकू येते ना बसेल लावेल आहे ना. हो हो लावेलच आहे ना. हो हो म्हणून तर पद्धतशीर चालू आहे आता. हो काय होतं. नाही नाही असं कसं एक थोडीशी म्हणजे आता मी कसं येताना कधी लाभाची भेटले मला. मी आलो कसं काय बघ हो कोण होय का होय फालतू बंदाव्या करतो मला बा आमच्या. नाही नाही म्हणे बा बंदाव्या कायच्या सहज सहजा फोन लावला म्हणे समजून द्यासाठी. हो पण मग अजून मी त्याला विचारलं मी आलं का मग लागला का पता. तर ते म्हणे नाही म्हणे उद्या 10-11 वाजेला पता लागते म्हणे. हो कोण होय का होय तर हो ते सगळं खोलपिटी होणार आहे म्हणे उद्या.
मग आता हे कोण होय बा, याचा पता कसा लागला यायले? हो म्हणजे माहीत पडलं का काही? तुम्हाला माहीत पडलं असेल ना त्याचे सगळं आहे तर तुम्ही. आता मोठा पेचच पडला म्हणले. एक तर सांगितलं तर फालतू बुडी म्हणून तुम्ही सांगितलं शेवटी. नाही नाही, आता आपल्याला बाबा भानगडीत पडणेच नको, कानाले खडे. नाही बुवा, आपल्याला काही माहीत नाही. हो, त्याचं काय असन त्याचं त्याला माहीत. म्हणता नाही हो, पण लेका ते म्हणे तर आम्हाला जरासं लुकलुक वाटून लागलं हो लेकाचं. कसं काय आमचं नाव तर नाही येईल का उद्या? ते काय मला काय समजते बुवा आता तुमचं, पण म्या काही कोणाला सांगितलं नाही बुवा. हो, फक्त हे आता झाकली मुठ सव्वा लागायची आहे आपली. तसं काही नाही बरं, आपला पता लागतच नाही. बघ काय होतंय मला वाटतं बहुतेक ते कसं हो म्हणजे वाऱ्यावर भारी भरून राहिले ते नाही का बस बा, आम्हाला वाटलं पाहिजे हो घाय भरले पाहिजे बा, रातभर झोप नाही आली पाहिजे यायले. हो अशासाठी असं द्यायचं नाही का? हो, तसंही असन बुवा, आता त्याचं काय आपण सांगावं. बरं बरं जाऊ द्या आता. बरं मी एक विचारतो तुम्हाला, माझी बुटी आली होती तर कलकल कर. हो तर मग ते हे बुटे पळाले होते नाही हो, मग काय झालं मग? काही नाही, मग इथं आली म्हणे कुठं आहे म्हणे कंदील बुडा. मी आणलं बघ गेलेत ते पाहून. हो, मग जाऊ द्या म्हणे, फोन लावला तर काही उचलला नाही त्याईनं. हो, जाऊ द्या म्हणे तिकडे. हो, आता डबल मन म्हणा म्हणे महापौराचं नाव घे म्हणे तू आता. हो, असं म्हणलं. 10 मिनिटं बसल्या, आता पाणी गिनी पिल्या आणि चालल्या गेल्या. तसं हो का? तेच म्हणलं म्हणजे हे पळाले समजा नाही का हो, आम्हाला म्हणजे आम्ही काय पळालो असं तसं. हो ना, मग काय हो, जाऊ द्या काही पता लागत नाही नाही का हो. आता आपण काही दिसलोच नाही तर काय लागणार आहे पता? आता काय सांगा बुवा, लागला नाही लागला आता वर त्यालाच माहीत सगळं. आता आपण काय बोलायचं. हां, चला हो करू आता. घ्या ताटल्या, घ्या आपल्या. हो, करा, भाजी झाली आपली. आम्हाला विश्वास आहे ना, आम्ही दिसलोच नाही त्याला त्याच्यानं टेन्शनचं काहीच काम नाही. हा हो, चला हो, वाढ तुम्ही आता. चला हो, बाजूला व्हा तुम्ही. पटपट पटपट हा सुरू करून देतो. अहो, इकडे चहा कोण वाढला म्हणलं तर आपला गॅसवरच कोण नाही वाढला? हा इकडे कोण गेला का गॅस आपला? नाही ना रे, गॅस नाही गेला. गॅस आहे आपला, पण कसं आहे जरासा बचावून वापरा लागते ना, मग आपल्याला पुरला नाही पाहिजे. तसा नंबर लावलेला आहे, त्याची काही काळजी नाही. पण हा इंधन तर आपलं थोडं थोडं याच्यावर करावं लागते, चहा पाणी असं तसं. तर बरं का मी काय म्हणतो, आपलं गीता ते सामान आणलं तर अंगणवाडीचं ते पोराचं. त्याचं दर महिन्यात भेटते ते म्हणे ना लक्ष्मणची बायको. घेऊन जा ना म्हणे बाप्पा तुम्ही सामान आणत ना म्हणजे तुमचं आलेलं ते साहित्य. तर आलं म्हणते का? हो का? मला तर काही सांगितलं नाही त्याईनं. बरं बरं, जाईन ना मग मी आता समजा 10:30 वाजता नंतर जाईन मग, आता ते उघडली की 10:30 वाजता जाजो. आणि ते कसं काय काय सामान आहे ते सगळं आपलं घेऊन यायचं. कोणत्या सह्या राहिल्या म्हणजे ते करून घेजो. चला आता अर्धा घंटा तिकडे गुतले गेले, अर्धा घंटा तिथे काढतो याचं काम आता. बरं मग आता मी काय म्हणतो, पाहता एक गोष्ट सांगायचीच राहिली. हो, रात्री म्हणलं स्वप्न पडलं म्हणजे सकाळी सकाळी. पण सकाळी स्वप्न पडलं की माणसाला कसं जरासं म्हणजे असं वाटतं खरंच आहे का, असं म्हणतात लोक खरं होते म्हणून. हो, थोडंसं म्हणजे काळजीच वाटून राहिली. हो, आता तुम्हाला वाटतं सांगावं का नाही सांगा? हो काय स्वप्न पडलं बा, आम्ही तर हो, माझ्या चोरी सापडलं का म्हणजे कायचं काय म्हणजे स्वप्न कायचं पडलं म्हणलं? काही नाही ना, ते कसं झालं, तू ये आणि संतोष हो दोघं जण आहे का नाही, माझ्या स्वप्नात आले. हो, स्वप्नात आले तर तू म्हणे आई म्हणे काय म्हणे रोज रोज आपलं निदा बेसन पोळी भाजी असं तसंच करतो म्हणे. एका दिवशी पात्रोट्या तर करू म्हणे. पात्रोट्या कर म्हणे, रस कर म्हणे, मस्त नसन रस तर आमरस तरी कर म्हणे, आंबे आहे घरी. मी म्हणलं पाय आता काय करा. मग मला जागा झाला. मग आता सांग मला, आता एवढं स्वप्नात येऊन सांगितलं झुंबरतो किंवा मला हे खा वाटते. तुला जर माहिती नाही खाऊ घातलं, तुला जर काही झालं मा म्हणाला काय वाटन. म्हणून म्हणलं आज मी तुला आहे का नाही मस्त म्हणलं असा पाहुणचार करतो ना. पात्रोट्या आणि मस्त आपला रस, आपला रस तर नाही म्हणा आमरस. तुम्ही ते आंबे आणले होते ना, त्यातले 7-8 आंबे उरेला येतो. मस्त आंब्याचा आमरस करतो, हे करतो. हो चालते ना, काहीच काम नाही ना त्या बाई. आता बसून कुठं आता रस येते आंबे येतेच ना, मग करता येते. आता कुठं पात्रोट्या करत बसता, तुम्हाला वावरात जावं लागते. नाही आज नाही जात मी वावरात. मी आज मी यायला पहिले खाऊच घालतो. हो, यायला संत्याले. हो, दोघं आलते माझं स्वप्न. हो, यायचं मन तृप्त करायला लागेल ना बाबा, नाही तर नसतं काही हात बसा लागत. ते बा हो, मी काय म्हणतो, तू आता काही कामाला जाऊ नको आज. हो, लाईनी पाटलाला सांगून देतो आणि ते गाईच्या इकडे त्या काशाला सांगून दे म्हणा आजच्या दिवस तू जाय म्हणून. मी ट्रॅक्टरवर चाललो होतो ना आता. बघ काय तर डायरी भाकर घेतली जायला लागत बोले. नाही बाबा, बाबा आज कुठंच नाही जाऊ देत मी तुले. हो, आज कसं ते तुला खाऊ घातल्याशिवाय माय मनच नाही लागत बरं. हो, ते मी लाईनी पाटलाला फोन करून सांगतो ते येत नाहीत म्हणून. हो, आणि त्या याला सांगून देते काशाले म्हणा, ते त्याचे ढोरं घेऊन जायचं म्हणा तेवढं. निरोप देऊन दे म्हणा त्याला. त्याचं तूच पाय बा, सध्याला तू बर. हो मी एकपरी जात नाही, मी लाईट पाटलाला फोन करतो. हो, सध्याचं तू जाय त्याच्या घरी, त्याला निरोप देऊन दे. बरं मी जाईन त्याच्या घरी, मी सांगतो त्याला. हो, त्याच्यात काय. बरं ते जाऊ दे. बरं मी काय म्हणतो, नाही आई हो तू गेलती म्हणजे ते बाहेर ते बदनाम केलं ते ना त्या कधील बुड्यानं. खरंच म्हणलं आता कोण होतं मग सापडलं का ते कधील बुड्या विचारलं का मग? जाऊ दे ना बाबा, त्याचं नाव येऊन काढतो. मग काय कैसर बुडा आहे ते, मजा केली म्हणे. हो, भेटला ना ते, मग मी आला काय मग पळाला बाबू. आम्ही आलो तर मग तू पळाला नाही ना म्हणे. ते काय आता डॅनी बुड्याने फोन लावला म्हणे, मजा झाली म्हणे तेवढी, आता डबल करणार नाही म्हणे. मजाकीचा विषय होता म्हणे ते. असं काही नाही म्हणे, कोण दिसलं नाही म्हणे. म्हणजे मजा होती म्हणजे नाही. मग आता लोक बरं काय बरं चबर चबर करतो बरं. हो त्याला जरा असं खेकावं लागत होतं जरा असं. काय 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 बाबू समजतं का ते आपल्याला? काय बोलतो काय राहिलं त्याचं. मग काय बेसर मला बुडा आहे, मी ऐकून घेते फक्त, ही दाता काढते. हो, चुकी झाली बस एवढं म्हणते. मला जाऊ दे आता, काय बोललेत मजा नाही याच्या. आता म्हणलं हो, पटापट काम कमी लागा. हो, चहा होत तुम्ही आता, आला ओके आली आता. हो ठीक आहे. अरे बाबा काय म्हणता हो, संतोषले पाहुणचार हो का? असं असं काय आमरसपुरीचा हो का? काय पण आता मी म्हणतो अजून त्याचं काही जुटलं नाही काही नाही. हो काय काय साठी असं म्हणजे विशेष काय म्हणलं?
काय सांगा तुम्हाला कसं गंमत वाटत ते कसं सकाळचं स्वप्न असते. आता हे दोघं जण माझ्या स्वप्नात आले. संत्यानं आपला झुंबर आमचा म्हणे झुंबर म्हणे आई म्हणे मले मा दोस्त आले पाहून तर पाहिजे बा म्हणे मस्त रस पुरी पात्रोट्या जरा कर ना म्हणे काय रोज 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 मला पाहता याची इच्छा दिसून राहिली. तेवढ्यात मला मग जाग आला. म्हणून मी म्हटलं एवढं स्वप्नात येऊन जर म्हणते हे तर यायला आता एक खेपचं यायचं मन तृप्त करूनच टाका लागं. नाही तर नसते आपद यायची. ते मग मावशी तसं थोडी असते काही काय काय द्यास लागते असं काही नाही. म्हणलं जाऊ दे त्याला ढोराकडे जावं लागते माणूस नाही काही नाही. माणसाची नको काळजी करू म्हणा संतोषले. ते काशीनाथले सांगितलं मी त्याला म्हणलं आजच्या दिवस ढोरं घेऊन जायचं म्हणलं. हो म्हणे ती तर म्हणलं बा संतोष भाऊ 10 वाजता बरोबर येऊन जा म्हणलं. तिथं स्वयंपाक होऊन जाते मग जास्त उशीर नको करू 10 ते 11 दरम्यान ये तू लवकर. काय मावशी आता तुम्ही काही विनाकारण मस्त आहे असेच स्वप्न पलत जाऊ लोकायले. हो का बरं ठीक आहे आता तुमची इच्छाच आहे. हो तर येऊन जाईन मग. हो येतो मी 10 वाजता बरोबर. ठीक आहे मग आता येतो मी शांताराम घेऊन तू पण आणतो जरासं म्हणजे कसं बरं राहते. येऊ मग आता. ठीक आहे येतो मग बरोबर. चला येतो मग. बापरे आता मी म्हणलं काय काढले मग मोगरी गिगरी काय साठी म्हणलं पाण्यात धुतली गितली काय आहे काय म्हणलं. ते गहू नाही का ते उंब्या आपल्या सर्वेतल्या येसून आणल्या होत्या का त्या दिवशी गठोळा आहे ते कसं आता ऊन तपून राहिलं जराशा वाव घालतो मग दन आपलं कसं दिले 2-4 दणकी की बिलकुल गवत आहे पण कसे बी 10 किलो गहू निघते त्याच्यात मग उलसा आहे का ते हो का ना बाबा मोगरी काय काढली आज आता अचानक. पण मग तुम्ही ते पात्रोट्या रस करतो म्हणे अजून काय तेच काही नाही म्हणलं. आता मी अंगणवाडीत चालली 10-10:30 हुंड राहिले. हो सगळं केलं ना मापोरीनं सवितानं सगळं केलं. हो आपल्या जगनच्या आईनं मी तिला भेटली रस्त्यावर ते तुम्ही काय करता मीच करतो मी आई. म्हटलं बरं कर मग आता तर बघ तर जेवायलाच जातं काम आहे आता. झुंबर इथंच जीव घाल तुम्ही तिकडे जाऊन भात घेऊन ये तुम्ही. तू जा आता तू काय 11-11:30 लोक येऊ नको सगळं निपटून जे आता मागचे पुढचे काय राहिलं असेल ते सया सुया हे ते सगळं करून ये. आपले सया भेटते का बा मी नाही जात मला आजी तुझ्या आहे तुम्ही नाही जात. आता अरे सया म्हटलं तू आईच्या सया सुया नाही बाबू सुया नाही करशील धिंगाणा आता सगळं सगळं प्लॅन बजेला माय म्हणलं जाय तू आता हो लय भेटून राहिलं काही दप्तर भेटते सगळं भेटून राहिलं. जाय बाई घेऊन जाईल लवकर पटकन बरोबर येतो मी अंगणवाडीतून आता. हो येतो मी 11-11:30 पर्यंत. हो ठीक आहे मग चल भाऊ चल. आता कसं आता मोकळं झालं घर नाही का होणार आता त्याच्या बायको देखता मारणं बरोबर नाही वाटत आपल्याला. हो आता हे एक तर त्याचं पोरग आहे. हो म्हणलं आता घेतो गेट लावून हो त्याला अंदर आल्यावर हो आता बोलायला गेलं ना ते संत्याले हो आता बस 5 मिनिटात आलं की करतो त्याचा कार्यक्रमाला काय हो मोगरी नाही घेऊन तर मला म्हणा आता येऊ दे त्याला आता. का आम्ही झालंच नाही का तुझ्या अरे चाललं बा लवकर बुडी खल्ला कुरायला आता फोन आलता ना काही येतं बरं जेवायला मग लवकर ये चाल लवकर फटकन चाल तुम्ही बहीण कुठे आहे दे ना सांग ना चाललो बरं मी 2 मिनिटाला द्या. बहीण आता वावरात गेली ना रे बा मग काय बाप्पू गेले येतो घेऊ पोचके गेले आता छाले 1 मिनिट मी आता दरवाजे बंद करतो आणि चाललं मग टेन्शन काम नाही. बरं मग लवकर दरवाजे बंद कर बघ खल्ला करते बुडी अजून मग कसं बाकीचे काम आहे बाबा ग. चाल मग आता काय पाहून चाल काय म्हणलं काय रसन आपलं पाचवलं द्यावटे नाही विचार असतो करा हे बा मस्त फसकला आमरस हो आता पात्रोट्या बुडीला केल्या असं हो लय बा हो तू घे बांधलं काय बुडीला सपडं पडलं काय मोठा घोडा साहेब नाही का हो ना अंधश्रद्धा कायच करा हो मोठं कठीण काम आहे पाहिलं आता किती आता पाहत नाही का बरं टीव्हीची बातम्या किती रट्टे खवरायला ती पुढचा हो पण आता काय यायला आता बाहेर समजत नाही आपण काय करावं हो जाऊ दे आपल्याला काही करायला लागं हो चल लवकर चाल आपल्याला पात्रोट्या खाशी मतलब चल. तेच का अरे बाबा त्याच्यात बातम्या चालू आहे बा टीव्हीत मी दुसरी कोणतीच नाही बस त्यात इतकी कलरची संपत्ती तितकी कलरची संपत्ती आता बसू लागले दणके चांगले असे सोटे चांगले दनादन चल आता. बसले इथं आहे हो कटकट आहेत बरं सकाळ बसून अजून स्वयंपाक काही झाला नाही बसले इथं. अरे का जाणार कधीला म्हणजे घरी काय बसता गेला वटे लागता राजा हो आता काय करता आता स्वयंपाक नाही झाला बसा म्हणतो बा हो काय कुठं आहे बाबा रंगचंग काय वैकून येऊन राहिले बाबा असतं काय तर संतोषराव कसं काय रे बा हे तुम्ही सोला ना ते आमचं काय आम्हाला माहित असते हो मग काय पाहून चाल मला झुंबल भाऊच्या घरी मग गुंपा मावची आम्हाला पाहून चाल करू लागली हो मग दाना काशीनाथ भाऊ झोला ना लवकर दाना बा झाले दावा दे ना इथंच बसले का तुम्ही अजून हो ना जातो ना 11 वाजता सोडतो ना लय लवकर सोडली गेली मग कसं लय मोठा दिवस आहे का हो जातो 11 वाजता सोडतो तुम्ही बरोबर काही टेन्शन नको घेऊ तू आता बिंदा 2-4 दिवस आता कंदीला बाबूजी म्हणते काही टेन्शन नाही हो जाय तू आता जाय हो जाय ये पावनतार करून ये पावनतार आहे ना हो जाय ये बरं ठीक आहे मग हो चला झुंबल भाऊ चला. तुम्ही काय सांगून राहिले ते काय सांगून राहिले हो ते तर मध्ये पाहुणचार आहे म्हणजे तुम्ही म्हणता की यायले दणके आहे म्हणता कसं काय मध्ये समजून नाही राहिले तुम्हाला नाही ना माहिती थांबा तुम्ही गडबड अरे लय मोठं राजकारण यायच्या बलीच्या बकऱ्याला खाऊ पिऊ घाला लागते ना हो आता यायला कसं आहे यायला काहीच माहीत नाही हो यायचा पाहुणचार कसा होणार आणि कायचा होणार आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे हो तुम्ही फक्त पाहत राहा हो आता 10-15 मिनिटं हो काय होते समजते आपले. सोय करू राहिल्या काय कसं काय पाणी आणलं वाटतं पाय झाले काय पाणी आणलं का पाय झाले का ते काय राहू दे ना आता धुतो ना आम्ही तिकडे
बाबू म्हणलं हे बा हो हे बा सगळं पद्धतशीर नियमानं करावं लागते. हो कसं आहे स्वप्नात आलं पद्धतशीर त्याची म्हणजे सोय झाली पाहिजे. नाही तर मग काही फायदा नाही त्या जेवणाचा. चला ना म्हणलं या पाहिजे धुवा आता. या इकडे या समोर या तिकडे. हो पण मी म्हणतो आई तू म्हणतो रस पातोड्या आणि हे ते केलं कुरड्या हा काही वास गीस काही तयारचा काही येऊन नाही राहिला मला. हा स्वयंपाक केला कराय म्हणलं. अरे बाबू स्वयंपाक इथं कुठे केला सवितानं केला ना जगनच्या आईनं. ते आणला मी आता त्या आपल्या स्वयंपाकाच्या खोलीत ठेवलेला आहे. फक्त आता तुम्हाला वाढायचंच काम आहे. हा चला पाय झाला लवकर मी बात ताट वाढतो. या लवकर. बरोबर ठेव ते बकेट ठेव तिथं. हो ते तुम्ही आलोच पाहिजे थोडा. हो आलो. चला या आता. हो तेल लावून ठेवली मी आता मोगरी. आले की बस अंदर दरवाजा लावला की बस सुरू. या आता या पटपट हे आपलं ताट वाढ तुम्ही. या म्हणलं अंदर वाढले ताट मी आता. या पटपट या बसा लवकर. कसं माशा बसते त्या रसावर मग या लवकर या. दरवाजा काय लुटून घेतला. अरे आधार पडला ना. अरे लाईट नाही का. अरे कसं काय काय करू राहिले आई. अरे काय करू राहिले माझी कुलूप काय लावलं तुम्ही. अरे माझी अरे काय कुलूप काय अरे मारता का बा. आता झाला कुलूप लावला आता टेन्शन नाही. म्हणलं बसा आता तुम्ही सांगतो तुम्हाला कसा पाहुणचार असते चोट्ट्या वानाचे. आंबे चोरता का रे. थांबा तुम्ही मोगरी घेऊ द्या मला आता सांगतो तुम्हाला. कोणतं पाहुणचार होईल बा कोणतं होईल मारते का बा. अरे बाबा मोगरी हाणते का बा. तू काय करू राहिले मारतो का मला. हे कोणतं पाहतो रे. अरे बाबा रे. वादळ आलं म्हणजे वादळ. असं सांगतो ना तुम्हाला वादळ कोणतं होतं. बाबू गुंपाबाई म्हणते म्हणलं ती मायदेरी असेल ना तुला सोडत नाही आता. हो काय छोटेपणा करता नावाचा खराब कर ना. लागलं अरे मावशी लागलं ना पाय लागलं अरे बाबाले. अरे मालू करा बाबा रे लागतं हो मला लागतं. अरे लागतं ना ते पाठवा तो लावू ना. अरे बाबा मोकळी होणार ते. लागते ना म्हणजे बाबा लागला रे बाबाले. अरे बाबा मालू करा मावशी आता तोल रे मावशी. जरा पाट्या कर ना. कर मस्त पाट्या कर आंबे चोर. घे आता चल घे. नाही डबल तोडणार नाही डबल तोडणार नाही. हे पाय लागतो मी पाय लागतो बाबा. हे दोघे पाय लागतो मी. हो डबल तोडणार नाही आम्ही काही तोडणार नाही. चोरा अजून चोरा. हो लोकांचे आंबे चोरा कोणाच्या वावरात काही चोरा. माझ्या नावाचा खराब करा. ते लोक म्हणलं काय म्हणून राहिले समजते का तुम्हाला. चल घे. मस्त मस्त एक नंबर अशी माझी धुलाई नाही का. या नंबरची धुलाई. का आंबे तोडता का रे. घेऊन माझ आम करता का तू. घे ना बाबू कसं काट्यानं काटा काढून सुरू आहे. चांगलं गुंबाबाई आणा दिले हैदी करू नका. पोट्टे तोट्टे बऱ्या करणार नाही. काय आहे म्हणलं हे कोणाला मारून राहिले. काय झालं काय म्हणलं काय गडबड आहे. संधी आंबे सोडते. आता कसं गुंपापुटी धुलाई करू राहिली त्याची. होऊ द्या म्हणलं चांगली हो म्हणजे कसं हयात लावतच काम राहिलं पाहिजे संध्याकाळचा. 2 दिवस टेन्शनच नाही. हो ना आपण ते सोडवा लागेल ना ते. चला अरे उघडा ते लाईन पाटील चला ना पटपट. लय मारायचे होईल ना ते चला. काय आता डोके फुटू दे ना म्हणा. अरे थांब ना जरा गडबड नको ना जरा शेकू दे द्यायची. नाही ना तसं नसते ना. चला लवकर मग काय दरवाजा बंद करून मारू राहिले काय माहिती बाबुडी. चला लक्ष्मण चल लवकर मी गाडीवर येतो. चला पटपट चला अंदर.